हॅलो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वीतील लेसन अँड एम्पिटमी ऑफ करेज. अँड एम्पिटमी ऑफ करेज म्हणजे धैर्याचे मूर्तिमंत रूप. वी ऑफ्टन टेंड टू हाईड बिहाइंड अवर विकनेस, डिसॅबिलिटी, हँडिकॅप्स. विद्यार्थी मित्रांनो, इथे सांगितलेलं आहे की आपण अनेकदा आपल्यातल्या ज्या कमतरता असतात त्या कमतरता आपण किंवा आपल्यातील जे विकनेसपणा आहे, दुबळेपणा आहे किंवा आपण जे अपंग आहोत, तर या सर्वांच्या आड आपण आपल्यातील ज्या कमतरता आहेत त्या लपवण्याचा प्रयत्न करतो और मोन ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू. त्याचबरोबर आपल्यातील जो कमीपणा आहे याचा विचार आपण आयुष्यभर करून कुढत बसतो. डॉक्टर स्टेफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंच्युरी. त्याचबरोबर डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स हे या शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक असे शास्त्रज्ञ आहे. डिड नॉट डू सो. त्यांनी मात्र या प्रकारची गोष्ट केलेली नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिझीज. त्यांना तर मात्र एका अतिदुर्मिळ व भयंकर अशा आजाराला तोंड द्यावे लागत होते. आणि त्याचबरोबर डॉक्टर हॉकिंग कंटिन्यू हिज रिसर्च अनडाउंटेड. आणि त्याचबरोबर इतका भयंकर आणि अतिदुर्मिळ आजार असून सुद्धा त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. हीज एक्झॅम्पलरी करेज शूड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग circumstance. He passed away on March 14, 2018. तर त्यांना जो अति दुर्मिळ आणि भयंकर असा जो आजार झाला होता, तरीसुद्धा त्यांनी आपले संशोधनाचे कार्य आहे हे अविरतपणे चालून ठेवले. त्यांच्या या अतुलनीय धैर्यातून आपण त्यांच्या त्या कसोटीच्याही प्रसंगाला कसे उत्तम प्रकारे सामोरे जायचे याची प्रेरणा घेतली पाहिजे. म्हणजे इथे लेखकाला सांगायचे आहे की डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स हे आपल्यासाठी एक असे उदाहरण आहे की त्यांच्यामध्ये ज्या कमतरता होत्या किंवा त्यांना आलेले जो अपंगत्व होतं किंवा त्यांना झालेला जो आजार होता, इतका भयंकर आजार असून सुद्धा त्यांनी त्या आजारासाठी स्वतःला कुढत न बसता त्यांनी आपले संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. आणि त्यांच्यासारखी व्यक्तीची प्रेरणा ही आपण नक्कीच घेतली पाहिजे. एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. जवळपास 300 वर्षापूर्वी ग्रेट सायंटिस्ट जे आहे, महान शास्त्रज्ञ आहे गॅलिलिओ, यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड. यांच्या मृत्यूनंतर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स यांचा जन्म ऑक्सफर्ड येथे झाला. लंडन ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942. जवळपास 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स यांचा जन्म झाला. Little did his parents know that one day their little boy would be held. त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा जो मुलगा आहे हा पुढे जाऊन महान शास्त्रज्ञ बनणार आहे किंवा पुढे जाऊन त्याची सर्व जगाला ओळख होणार आहे. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. तर इथे सांगितलेलं आहे की त्यांच्या पालकांना त्यावेळी जराही कल्पना नव्हती की त्यांचा हा जो मुलगा आहे तो पुढे जाऊन या शतकातील थोर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्याच्या बुद्धीच्या तेजाने सर्व आसमंत उजळून जाणार आहे.
आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तो तो एक धैर्याचा मूर्तिमंत रूप म्हणून सर्व जगात नावाजला जाणार आहे आणि याचा कुणालाही अंदाज नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग्स. करेज म्हणजे धैर्य. धैर्य ही एक अशी विलक्षण अशी गोष्ट आहे, म्हणजे खूप महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी विच मेक पीपल नॉट लॉस हर्ट वेन फेस विथ अ ग्रेट क्लॅमिटी. आता इथे सांगितलेलं आहे की जे धैर्य आहे, हे धैर्य धैर्यासारखा महत्त्वपूर्ण गुण हा ज्या व्यक्तीच्या अंगात असतो किंवा ही क्वालिटी ज्यांच्यामध्ये असते, तर असा व्यक्ती कुठल्याही महाभयंकर संकटांना सामोरे जाऊ शकतो. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, तर डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स विश्वनिर्मितीशास्त्रातील म्हणजेच कॉस्मॉलॉजी शास्त्रातील एक महान असे व्यक्तिमत्व आहे आणि धैर्य व आशावाद यांचे ते मूर्तिमंत रूप आहे असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. धैर्य आणि आशा यांचे ते अतिशयोक्ती असे रूप आहे असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही, किंवा धैर्य व आशा यांचे मूर्तिमंत रूप आहे असे म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुअल क्विर्क ऑफ फेट. Yet he is one of the greatest scientists of this century. इथे सांगितलेलं आहे की एक्सेप्ट हिज माइंड म्हणजे त्यांचं एक डोकं किंवा त्यांचं एक मेंदू किंवा त्यांची एक बुद्धिमत्ता सोडली तर त्यांचे संपूर्ण शरीर हे एका व्हीलचेअरला जखडले गेलेले होते. असे असूनही ते या शतकातील ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ धिस सेंचुरी. ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. An average child, Stephen grew up to be a normal teenager. इथे सांगितलेलं आहे की स्टेफन हॉकिंग्स हे लहानपणी वाढत असताना किंवा लहानाचे मोठे होत असताना एखाद्या नॉर्मल टीनेजरसारखे म्हणजे सामान्य मुलाप्रमाणे वाढत होते. फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आणि ते इतर मुलाप्रमाणेच खूप खोडकर होते. त्याचबरोबर त्यांना म्युझिक आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आणि संगीत या विषयाची फार आवड होती. इवन थो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. परंतु त्यांच्या वडिलांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जावे किंवा वैद्यकीय शिक्षण घ्यावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. परंतु डॉक्टर स्टेफन हॉकिंग्स यांनी मॅथमॅटिक्सचा अभ्यास करण्याचे ठरवले. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. ज्यावेळी हे त्या ऑक्सफर्ड येथील विद्यापीठात शिक्षण घेत होते त्यावेळेस तिथे मॅथमॅटिक्स हा विषय नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र हा विषय घ्यावा लागला आणि त्या विषयाचा अभ्यास करायचा त्यांनी. ॲट द एज ऑफ 17 वयाचे 17 वर्षाचे असताना स्टेफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इनक्रेझिंगली क्लस्मी. ज्यावेळी ते वयाचे 17 वर्षाचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीमध्ये जडत्वपणा किंवा बोजडपणा जाणवू लागला. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स. आणि त्याचबरोबर ते
1-2 वेळा अकारण असे तोल जाऊन खालीही पडले होते. फॉर नो रिझन, कुठलेही कारण नसताना. धिस परप्लेक्स हिम डाऊन अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरला जाऊन याबाबतची गोष्ट किंवा याबाबतचा याबाबतच्या आजाराविषयी विचारणा केली. Who diagnosed him as suffering from an extremely rare disease. ज्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि त्या डॉक्टरांनी असे निदान केले की त्यांना एका अतिदुर्मिळ अशा आजाराने ग्रासले आहे. ALS or LOU Gregory's disease that affected the nervous system and eventually weakness all the. हा आजार म्हणजेच ALS किंवा LOU ग्रेव्हीज डिझीज ह्या नावाचा जो आजार आहे, हा आजार जो आहे तो मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि त्यानंतर अखेरीस शरीरातील सर्व स्नायू कमकुवत होतात, शिथिल होतात. अशा मसल ऑफ द बॉडी. स्टेपन सेड दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. डॉक्टर स्टेफन हॉकिंग सांगतात की ज्यावेळी ते चाइल्ड होते, म्हणजे लहानपणी सुद्धा त्यांचे जे स्नायू होते त्यांचा स्नायूंची हालचाल योग्य प्रकारे होत नव्हती किंवा योग्य प्रकारे त्यांना या स्नायूंमुळे व्यवस्थित कुठलं काम करता येत नव्हतं किंवा त्यांच्या स्नायूचा जो समन्वय होता तो फारसा चांगला नव्हता. He recalls that his handwriting would send his teacher into a fit of frenzy. त्याचप्रकारे ते सांगतात की त्यांचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनाही त्यांच्या ज्या हँडरायटिंगचा त्रास व्हायचा. म्हणजे इथे डॉक्टर स्टेफन हॉकिंग सांगतात की लहानपणी जेव्हा मी शाळेत जायचो तेव्हा मला लिखाणकामसुद्धा व्यवस्थित करता येत नव्हते आणि लिखाणकाम करतानासुद्धा माझे हात जे बोटं आहे किंवा जे स्नायू आहेत यांचा व्यवस्थित समन्वय न साधल्यामुळे माझं हँडरायटिंग व्यवस्थित येत नव्हतं आणि त्यामुळे खराब हँडरायटिंगमुळे शिक्षकांना त्याचासुद्धा त्रास व्हायचा. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड्स स्पोर्ट. त्याचप्रकारे खेळातही मला काही व्यवस्थित फारशी रुची नव्हती असे ते सांगतात. नेव्हरथलेस धिस डिजीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. म्हणजे अचानक आलेला हा आजार. इथे सांगितलेला आहे की त्यांना खेळामध्ये तर विशेष काही आवड नव्हती, परंतु असे असले तरी त्यांना हा आजार आहे किंवा या आजाराची बातमी आहे हे त्यांना हादरवून टाकणारी आहे. म्हणजे अचानक आलेलं सरप्राईज असण्यासारखी त्यांच्या आयुष्यातली ही या आजाराची बातमी होती. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. त्याचप्रकारे या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काहीच शाश्वती त्यांना नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच. त्याचबरोबर रोगाचे निदान किंवा पूर्वनिदान खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे सुद्धा नव्हते. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. या भूतलावर किंवा या पृथ्वीवर आपण किती काळ जगू शकू याची त्यांना शाश्वती नव्हती. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच. आणि डॉक्टरने सुद्धा जे पूर्वनिदान केलेले होते ते सुद्धा खूप वाईट होते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फार काही करता येण्यासारखे सुद्धा नव्हते. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to Jane Wilde. आणि त्याचबरोबर
डॉक्टर स्टेफन हॉकिन्स यांनी असे असले तरीसुद्धा म्हणजे त्यांनी किती काळ जगणार याची शाश्वती नसतानासुद्धा त्यांनी आपले संशोधनाचे कार्य हे अविरतपणे चालू ठेवायचे ठरवले आणि याच काळात त्यांचा जेन वाइल्ड नावाच्या मुलीशी वांगनिश्चय झाला, म्हणजे त्यांच्याशी विवाह निश्चित झाला. हॉकिंग said that ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. आणि डॉक्टर हॉकिन्स असे म्हणतात की माझा या मुलीशी विवाह झाला हे तुम्हाला ऐकायला खूप उपरोधिक असे वाटेल, परंतु ते म्हणतात की याच परिस्थितीत ते जीवनाचा सर्वाधिक आनंद घेऊ लागले होते. आणि याचे कारण की त्यांनी असे म्हटलेले आहे, धिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट अँड कंटिन्यू हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगोर. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की जीवन जगत असताना किंवा जीवनाचा आनंद घेत असताना या क्षणापुरते जगा, हे त्यांचं जीवनाचं सूत्र होतं. म्हणून या क्षणापुरते जगायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी डॉक्टरकीचे आपले संशोधनाचे कार्य हे खूप जोमाने सुरू ठेवलेले. इन द मीन वाईल म्हणजे मधल्या काळात द डिझीज वर्क इट्स वे इन टू स्टेफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. मधल्या काळात या आजाराने हळूहळू स्टीफनच्या शरीराचा ताबा घेतलेला होता आणि त्यांना त्या आजारामुळे बऱ्यापैकी अपंगत्व आलेले होते. He began studying the concept of black holes to get his PhD by this time. आणि असे असूनही सुद्धा त्यांनी PhD साठी कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. म्हणजे इतकं अपंगत्व येऊन सुद्धा डॉक्टर हॉकिन्स यांनी आपले जे संशोधनाचे कार्य आहे हे अविरतपणे तसेच चालू ठेवले आणि त्याचबरोबर त्यांनी कृष्णविवर हा PhD साठी विषय घेतला आणि त्यामध्ये संशोधन करायला सुरुवात केली. To get his PhD by this time he was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. आणि आता तर त्यांची जी संपूर्ण बॉडी आहे ही व्हीलचेअरवरच बाउंड केलेली होती, म्हणजे व्हीलचेअरवरच तर त्यांची बॉडी ही बांधून ठेवल्यासारखी होती आणि आता ते व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते. त्यांचे हाताचे आणि वाणीवरचे नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागले होते. म्हणजे त्यांना आता त्यांची जी बोलण्याची शक्ती आहे, त्यांचं जे स्पीच आहे किंवा बोलणं आहे ते पण आता हळूहळू कमी होऊ लागलेलं होतं. The study of black holes sparked his imagination with bright ideas. Imagination and bright ideas. कृष्णविवरच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. परंतु इतके असून सुद्धा त्यांनी कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होलचा PhD साठी अभ्यासक्रम सुरू ठेवला आणि त्या अभ्यासामुळे त्यांच्या जी कल्पनाशक्ती होती त्या शक्तीला भर मिळाला आणि वेगवेगळ्या कल्पना त्यामध्ये ते तयार करू लागले आणि अशा प्रकारे त्यांचे जे संकल्पना होती ते त्यांनी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही मेड मेनी अपॉच मेकिंग स्टेटमेंट्स दॅट shook established theories. Scientists believe that the universe began with a big bang. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आणि सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरून टाकले. शास्त्रज्ञांच्या मते या विश्वाची जी निर्मिती केलेली आहे, निर्मितीची जी सुरुवात आहे हे म्हणजे एक प्रचंड विस्फोट किंवा बिग बँग होऊन झालेली आहे.
To explain this concept better, Stephen invented that is known as Lie algebra. त्याचबरोबर ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी लाय अल्जेब्राचा सुद्धा शोध. तो confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले असले तरी संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत. Express his thoughts. Dr. Hawkins is an authority on profound subjects of science. Numerous honorary doctorate and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society. डॉक्टर हॉकिंग्स विज्ञानातील गहन अशा विषयांमध्ये अधिकारी व्यक्ती आहेत. असंख्य मानद डॉक्टरेट पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आलेले आहे. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि त्याचबरोबर नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स म्हणजे USA नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते मेंबर्स म्हणजे सदस्यसुद्धा आहे. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग्स इज अ व्हेरी हंबल मॅन. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनही डॉक्टर हॉकिंग्स अतिशय विनयशील असे आहेत. व्हेरी हंबल मॅन, अ सिम्पल डाऊन टू अर्थ मॅन. त्याचबरोबर साध्या व विनम्र अशा माणसाने आपल्या या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडलेल्या आहेत. A simple down to earth man, he has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand him. His books, A Brief History of Time, is one of the बेस्ट-सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. तर साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडले आहेत. त्यांचे जे लिखाण आहे ते अतिशय विनोदी आणि मार्मिक असे आहेत. त्याशिवाय त्यांच्या सुबोध लेखनशैलीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञान तज्ज्ञ नसलेल्या लोकांनाही ते सहज समजते. काळाचा संक्षिप्त इतिहास, अ ब्राईफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक त्या काळातील सर्वाधिक खपांच्या पुस्तकांपैकी एक आहे. अ ब्राईफ हिस्ट्री ऑफ टाईम. On being asked how he feel about having the dreadful ALS, Dr. Hawkins, the quintessence of optimism and hope, say not very different from the rest. त्याचबरोबर ALS सारखा भयंकर आजार आपल्याला जडला आहे याविषयी त्यांना काय वाटते असे विचारले असता not very different from the rest. I try and lead as normal a life as possible and not think about my condition or regret the things it prevent me from doing, which are not many. असे त्यांना विचारले असता आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण असणारे डॉक्टर हॉकिंग्स म्हणतात, इतरांपेक्षा फार वेगळे वाटत नाही. शक्य होईल तितके सामान्य आयुष्य जगण्याचा मी प्रयत्न करतो आणि माझ्या या शारीरिक स्थितीबद्दल फार विचार करीत नाही किंवा त्यामुळे मला
ज्या काही थोड्याशा गोष्टी करता येत नाहीत त्याबद्दल मी कधीच खेद करत नाही. Dr. Hawkins firmly believed that in the next millennium, science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. पुढील 1000 वर्षात विज्ञानाला विश्वाची मूळ रहस्य उलगडता येतील. विश्वाचा प्रारंभ, इतिहास आणि कदाचित विश्वाचा अंतिम नाश कधी होणार याचेही भाकीत वर्तवता येईल असे डॉक्टर हॉकिन्स यांचे ठाम मत आहे. लाईक डॉक्टर हॉकिन्स देअर आर मेनी पीपल हू डिस्प्ले exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to do their best. डॉक्टर हॉकिन्सप्रमाणेच असे असंख्य लोक आहेत जे आपल्या आयुष्यात अनुकरणीय असे धैर्य प्रदर्शित करीत असतात. आपल्या अपंगत्वावर मात करीत अलौकिक कार्य करणाऱ्या अशा सर्व हिम्मतवान व्यक्तींना शतशः